अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच बुधवार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बुधवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। बघा, अजूनही बऱ्याच लोकांना नक्की मंगळवारचा दिवस गणपती बाप्पांसाठी की बुधवारचा दिवस गणपती बाप्पांसाठी हे माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगते की मंगळवार आणि बुधवार हे जे दोनही वार आहेत हे गणपती बाप्पांसाठीच समर्पित आहेत। कारण पूर्व पश्चिम जो भाग आहे त्या भागामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केली जाते, तर उत्तर दक्षिण जो भाग आहे त्या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते। म्हणजे बुधवार आणि मंगळवार हे जे दोनही वार आहेत हे दोनही वार गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत। या दोनही वारी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट असतील, विघ्न असतील, त्या संकटांचा विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय मंगळवार आणि बुधवारी करता तर हे उपाय अत्यंत प्रभावी असतात। बघा, बुधवार आहे, आजच्या या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळालाही एक वस्तू चिटकवायची आहे। ही एक वस्तू जर बाप्पांच्या कपाळाला तुम्ही आजपासून सलग 21 दिवस चिटकवलीत तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील। बाप्पांची कृपा तुमच्यावरती होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे विघ्न आणि अडथळे आहेत ते दूर होतील। गणपती बाप्पा हे असे दैवत आहेत की ज्यांची मनापासून सेवा आराधना केली तर ती आपली सगळी इच्छा पूर्ण करतात। बघा, गणपती बाप्पांना आपण सुखकर्ता म्हणतो कारण ते आपल्या आयुष्यात सुख आणतात आणि आपण त्यांना दुःख हरता, विघ्न हरता, संकट हरता असंही म्हणतो कारण ते आपल्या विघ्नांचा, संकटांचा, दुःखांचा नाश करतात। खरं तर बुधवारच्या दिवशी तुम्ही मनोभावे त्यांची ही सेवा करायला सुरुवात केली म्हणजे बुधवारपासून सलग 21 दिवस तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही। कितीही कठीण असणारं काम तुमचं पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या संकटांचा नाश होईल। आता आपल्याला काय करायचे, बुधवारी दिवसभरात कधीही सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नक्कीच असेल। आता अजूनही असं समजा एखादं घर असेल की ज्यांच्या घरात अजूनही बाप्पांची मूर्ती नाहीये पण त्यांना हा उपाय करायचा आहे, तर त्यांनी एक छोटीशी सुपारी घ्या आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप समजा। सगळ्यात आधी एक छोटी प्लेट किंवा एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा ही सुपारी ठेवायची आहे। यावरती थोडंसं पाणी, थोडंसं दूध घालायचं आहे आणि या मूर्तीला किंवा सुपारीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी पुन्हा ही मूर्ती किंवा ही सुपारी जी आहे ती ठेवायची आहे। या मूर्तीला तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती लावायची आहे, जास्वंदाचा एक फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जर आजूबाजूला कुठेही दुर्वा असतील, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दुर्वा सहज मिळून जातील, तर तुम्हाला 21 दुर्व्यांची किंवा 11 दुर्व्यांची एक जुडी घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। त्याच्यानंतर नैवेद्य स्वरूप तुम्हाला एक गुळाचा खडा, एक खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा खडा। आता समजा तुमच्या घरात कुणी काही बनवणार असेल तर तुम्ही या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना आवडणारे सर्वात महत्त्वाचे, सर्वात मोठे ज्याला म्हणतात ते म्हणजे उकडीचे मोदक, तर तुम्ही उकडीचे मोदकही बनवू शकतात। नसेल तर मग पुरणपोळी बनवा किंवा बाजारातून बुंदीचे लाडू आणा। हे लाडू तुम्ही नैवेद्य स्वरूप ठेवलं तरीही चालेल। समजा कुणीही घरामध्ये करणारं नसेल की त्याला वेळ नाही नैवेद्य बनवण्यासाठी, तर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा। गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून झालं की त्याच्यानंतर बाप्पांची आरती करा। हे सगळं काही करून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा मेन उपाय करायचा आहे। याच्यासाठी थोडंसं तूप लागणार आहे आणि एक चिमूटभर तुम्हाला केशर लागणार आहे। म्हणजे केशराच्या 1-2 काड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चिमूटभर हळद घ्यायची आहे। केशर, हळद आणि तूप तीनही गोष्टी एकत्रित करायच्या आहेत आणि त्याचा एक टिळा तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचा आहे।
सुपारी असेल तर त्या सुपारीला टिळा लावा. बाप्पांची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला एक टिळा लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 21 अक्षदा घ्यायच्या आहेत. मोजून 21 अक्षदा, अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षदा असतात ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो, हे तांदूळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा सुपारीला जो टिळा तुम्ही लावलेला आहे त्या टिळ्याच्या वरती तुम्हाला ह्या अक्षदा लावायच्या आहेत. अक्षदा लावत असताना त्या उजव्या हातात घेऊन तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा 51 वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर या 21 अक्षदा गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायच्या आहेत. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या जर अक्षदा चिटकल्या तर खूप उत्तम. याचा अर्थ असा आहे की तुमची कितीही कठीण असणार इच्छा जी आहे ती त्वरित पूर्ण होणार आहे. यातील थोड्याशाच अक्षदा चिटकल्या तर इच्छा जी काय आहे ती पूर्ण होईल, पण ती होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. आणि यातील अर्ध्या अक्षदा जर बाप्पांच्या कपाळाला चिटकल्या तर समजून जा की आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणजे खूप लवकरही नाही आणि खूप वेळातही नाही, पण आपली जी काही इच्छा असेल ती येत्या काहीच दिवसांत पूर्ण होणार आहे. आता ही सेवा किंवा हा उपाय बुधवारपासून कंटिन्यू तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. फक्त गणपती बाप्पांना जो काही अभिषेक आहे तो अभिषेक तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी घालायचा, म्हणजे फक्त बुधवारच्याच दिवशी तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती जल आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्याच्यानंतर पुढचे जे 21 दिवस आहे ते 21 दिवस फक्त गणपती बाप्पांच्या समोर बसायचं, धूप दीप ओवाळायचं. त्याच्यानंतर बाप्पांना गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा हातात 21 अक्षदा घेऊन इच्छा व्यक्त करून त्या बाप्पांच्या कपाळाला चिटकवायच्या. आधी लावलेल्या ज्या अक्षदा असतात त्या अक्षदा तुम्ही तुमच्या उजव्या हाताने त्या काढू शकतात आणि त्या काढून एका लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा कापडामध्ये त्या ठेवून तुम्ही तुमच्या जवळ त्या अक्षदा ठेवू शकतात. ठीक आहे. समजा 21 दिवसांमध्ये तुम्हाला कधी मासिक धर्म आला तर ते 3-4 दिवस तुम्हाला सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे पुढचे दिवस आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत. असे 21 दिवस तुम्हाला हा सलग उपाय करायचा आहे. 21 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ना ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. बाप्पांची कृपा होईल, बाप्पा प्रसन्न होतील, ज्यामुळे आयुष्यातील अडथळे संकटे दूर होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल. अत्यंत साधी, अत्यंत सोपी सेवा सांगितलेली आहे. प्रत्येकाने ही सेवा जी आहे ती बुधवारपासून सलग 21 दिवस आवर्जून करा. आता 21 दिवसांमध्ये ज्या काही अक्षदा तुमच्या जमा होतील कापडात किंवा कागदामध्ये त्या कायम त्याची छोटीशी पोटली करून कायम त्या तुमच्या जवळ ठेवून द्या. याने तुम्हाला यश मिळेल. तुमची मुलं शिकणारी असतील तर त्या मुलांना यश मिळेल. प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभरून यशाची प्राप्ती होईल. जर घरात कुणी आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला आजारपणातून मुक्तता मिळत जाईल आणि तुमच्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असेल तर त्या नकारात्मक शक्तीचाही नाश होईल. तर आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.